आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या घडामोडी। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज 50,000 हेक्टरी मदत जाहीर केली पाहिजे। शेतकऱ्यांसाठी तातडीने मदतीची अपेक्षा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। धाराशिव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांसाठी विशेष उपाययोजना करा। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। अमरावती जिल्ह्यात प्रशासनाच्या उदासीनतेचा शेतकऱ्यांकडून अनोखा निषेध। संतप्त शेतकऱ्यांना सोयाबीनवर रोटावेटर फिरवण्याच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली। पिकाचे पंचनामे न केल्याने शेतकरी संतप्त। नाशिकमध्ये कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचा एल्गार। कांद्याच्या दरातील घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा रास्ता रोको। मालेगाव सुरत महामार्गावरील वाहतूक शेतकऱ्यांनी रोखली। रस्त्यावर कांदे फेकून घोषणाबाजी। राज्यातील 45,315 शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही नाही। कोर्टाने सीसीटीव्ही बसवण्याचे दिले होते आदेश। 70% शाळांमध्ये सीसीटीव्ही नाही। मुंबई हायकोर्टाकडून चिंता व्यक्त। ईपीएफओ कडून पासबुक लाईट फीचर उपलब्ध। पासबुक थेट पोर्टलवर पाहता येणार। एकाच क्लिकवर एकाच लॉगिनद्वारे खात्याची सर्व माहिती मिळणार। झोपडपट्टी पुनर्वसनात मिळालेले घर 5 वर्षात विकल्यास लाभार्थ्यांकडून घराचा ताबा काढून घ्या। हायकोर्टाचे एसआरएला आदेश। पूजा खेडकरच्या वडिलांच्या बॉडीगार्डला धुळ्यातून अटक। प्रफुल्ल साळुंखे धुळ्यातून अटकेत। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर मात्र अद्याप फरार। बर्फाच्या दरामध्ये टनामागे 65 रुपयांची वाढ। 1 ऑक्टोबरपासून दर लागू होणार। ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन आणि विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय।